केली की तुम्ही एकत्र नसल्यामुळे हा अन्याय अत्याचार या ठिकाणी सहन करण्याची वेळ आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात दोषी असतो आणि तीच अवस्था या वडार समाजाची झाली, लक्षात ठेवा. एका साध्या खेड्यागावातल्या मनोज दरंगे सारख्या माणसांनी संपूर्ण मराठा समाजाला एकत्र आणण्याची ताकद दाखवली. कुठला पैसा अडका त्या माणसाकडे नव्हता, परंतु या समाजाकडे मात्र चांगले दिग्गज असताना देखील हा समाज विखुरला गेल्यामुळे हा समाज एकत्र नाही, म्हणून तो आपल्या आया बहिणी अत्याचार होतो, लक्षात ठेवा. मग अत्याचार दूर करण्यासाठी काय करावं तर तुम्हाला अगोदर एकजूट करावं लागेल, लक्षात ठेवा बांधवांनो. आज वडार सक्षम संघटनेच्या माध्यमातून इथं संदीप कोसादांनी जी चळवळ उभी केली असेल, संघटना कुठली असेल त्याचं घेणं नाही, पण वडार हा 3 आकडी शब्द येईल त्या प्रत्येक माता बहीण सगळ्या युवकांनी एकत्र येणं काळाची गरज असणार आहे. आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या समाजामधल्या अशा साक्षी पिढेकरला अनेक साक्षी पिढेकरच्या हत्या होतील, लक्षात ठेवा. हे बलिदान नाहीये, ही हत्या आहे. त्या हत्येच्या मागे कोण आहेत, त्या आरोपांना एवढ्या लवकर जामीन कसा मंजूर होऊ शकला, याच्या मागचा अभ्यास करणं काळाची गरज आहे. पोलीस बांधव या ठिकाणी आहेत. जर ती मुलगी 13 वर्षाची असू शकेल तर तिच्यावर पोस्को दाखल करण्यात आला. हा मत तिथं आमच्या माता भगिनी पोलीस भगिनी थांबलेले आहेत. उद्या भविष्यामध्ये तुमच्या मुली अत्याचार होतील, तुमच्या बहिणीवरचे अत्याचार होतील, तुम्ही त्यावेळेस कलम दाबून ठेवणार का? तर पोस्को सारखा एवढा मोठा कलम त्यामध्ये दाखवू शकत नसल्यामुळे ह्या मुलीला जामीन झालाय. त्या मुलीची त्या ठिकाणी नार्को टेस्ट केली पाहिजे. त्या मुलीच्या हाडांची त्या ठिकाणी तपासणी करायची लोक खरंच अंडर एज आहे का त्या आरोपीचं हे तपासलं गेलं पाहिजे होतं. मग कुठे ते प्रशासन देखील चुकीचं वागतं असं जास्त निष्पन्न होतंय. जी कलम लावली गेली त्यांची 2 बरोबर त्याला फक्त 34 टाकताय. त्या मुलीला पळवून नेलंय, पळवून घेऊन त्याची निर्गुणाची हत्या करण्यात आली आहे. त्याचा उल्लेख मात्र त्यामध्ये कुठे होत नाहीये, कलमामध्ये होत नाहीये. जी कलम लागू आहेत तीच कलम चुकीची लागेल. 302 व्यतिरिक्त कुठलंही कलम व्यवस्थित लागलं नाही, त्यामुळे फास्को लागणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी निवेदन देताना माझी विनंती तुम्हाला संदीपराव, जे निवेदन तयार केलंय त्यामध्ये त्याचा उल्लेख करा. कारण प्रशासनाने या ठिकाणी होती बघत दिली, मग त्या ठिकाणी संशयाचे वाद निर्माण होते, लक्षात ठेवा. पोलीस बांधव या ठिकाणी आहेत. मी देखील 16 वर्षाची पोलीसची नोकरी केली. सगळ्यात पहिल्यांदा मी कलम विचारला असेल तर पोस्कोचा कलम विचारला. जर ती मुलगी 13 वर्षाची होती तर हा कलम का लागू केला नाही, याचा जाब विचारण्यासाठी आता रास्ता रोको करण्यासाठी या ठिकाणी एवढा सक्षम माध्यमातील जेवढे गावातील सर्व समाज एकत्र या ठिकाणी आलाय की जेणेकरून भविष्यामध्ये त्या नगर भागामध्ये अशा अत्याचार काय घडतात मलाच कळत नाहीये. याचाच अर्थ त्या प्रशासनाचा जाब, या प्रशासनाचं या ठिकाणी वचक नसल्यामुळे अशा भगिनीची या ठिकाणी हत्या होते, अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होते हे सिद्ध होतंय. म्हणून माझ्या गंगा तमाम बांधवांनी या ठिकाणी विनंती करतोय, साक्षी ब्रेकच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगलं माध्यम मिळालं की तुम्ही एकत्र या. जोपर्यंत समाज तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत तुमच्या समाजाला कोणी नाही देऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. त्या ठिकाणी जे कोणी असतील त्यांनी समजून घ्यावं ही एक ठिणगी आहे, ही ठिणगी आहे, उद्याची नक्की ज्वाला होईल, लक्षात ठेवा. आणि ते ज्वाला राहणार नाही. या ठिकाणी प्रशासन निवडून जे कोणी या ठिकाणी येणार असतील, जे पोलीस अधिकारी या ठिकाणी त्यांना आमची सरकारची विनंती आहे, या आरोप्यांना अटक करून त्यांची पुन्हा एकदा नार्को टेस्ट करा. त्या मुलीचं वय त्या ठिकाणी आरोपी मुलीचं वय अभ्यास करा. तिचं वय 18 असेल तर तिला पुन्हा एकदा जेलमध्ये घालून त्या दोघांना फाशीची शिक्षा कशी करता येईल यासाठी सीआयडीकडे हा तपास वर्ग करावा. आणि त्यानुसार, कारण की एक घटना आपली करमाळ्यातला आपला एक कार्यकर्ता होता जाधव, काय नाव त्याचं, नाही समाजाचं आपण एक कराडमध्ये एक आंदोलन झालं, जाधव नावाचं आपलं साहेबराव जाधव, रावसाहेब जाधव सॉरी. तर त्या माणसाचं जातीने वडा होता, आपण धंदा त्या ठिकाणी सोनारी होता. आणि त्या करमाळ्यामध्ये त्याचा सोनाचा धंदा पुढे ती चोरी झाली, पुढे कराडमध्ये झाली. सीसीटीव्ही मध्ये दिसणारा कुठला माणूस होता म्हणून त्या रावसाहेब जाधवला उचललं, त्या कराडमध्ये नेऊन त्याला मारला. त्याच्यामध्ये तो गतप्राण झाला. आणि मारलं कोणासमोर तर त्याचा सत्ता मिळवणं त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. तो सांगतो, साहेब केस आल्या माझ्या नवड्याला, मारू नका. परंतु त्या ठिकाणचे पीआय ज्यावेळेस धस म्हणून विकास धस नावाचे ज्यावेळेस पीआय त्या ठिकाणी होते, त्या संपूर्ण समूहाने त्याला 8 तासांनी मिळून मारल्यानंतर तो म्हणून निश्चित पाण्यानंतर त्याच्या अंगावर बुटाचे असे तोडवलेले गेले पाय होते. आणि ज्यावेळेस आम्ही सविचाराला गेलो तर त्यावेळेस त्या ठिकाणी डिटेक्ट झालं की हा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे. त्यावेळेस तब्बल महाराष्ट्रातली पहिली घटना आहे, लक्षात ठेवा. कराडमध्ये 2 दिवस आम्ही बॉडी ताब्यात नव्हती घेतली. तुम्ही तर साक्षीची बॉडी घेऊनच मोठी चूक केलेली आहे. जर त्या दिवस जर ह्या लोकांना जा विचारला असा तर नक्की चांगले कर्म लावून त्यांना आतमध्ये ठेवला असं लक्षात ठेवा. 2 दिवस बॉडी ताब्यात नाही घेतली आणि त्या ठिकाणी संपूर्ण त्या पोलीस खात्यातल्या 12 लोकांना सस्पेंड
करण्याची ही पहिली घटना महाराष्ट्राच्या ठिकाणी घडली, लक्षात ठेवा. हे कधी घडलं? त्यावेळेस लक्षात ठेवा. आणि आज 2018 ची घटना आणि काल गेल्या 2 महिन्यापूर्वी त्या लोकांना जामीन झाला, म्हणजे तब्बल 4 वर्ष जेलमध्ये घातलं होतं त्या लोकांना. आणि आज त्याचा पाया पडत की काय असेल ते मिटवून घ्या, आपण आम्ही आता या ठिकाणी माफी मागतो. पण गेल्याला जीव आणून देऊ शकत नाही, तशी गेलेली साक्षीता आपण त्या घराला आणून देऊ शकत नाहीये. आमच्या प्रियंकाताईंनी सांगितलंय की ज्याप्रमाणे तिच्या न्यायासाठी इथं भांडताय त्यासाठी एक घर देखील उभं करण्यासाठी प्रयत्न करावा, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी योग्य असं आर्थिक पाठबळ उभं करावं की ते सक्षम राहील. त्या कुटुंबाला आज धोका आहे. या ठिकाणचे बाकीचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला बदल देऊन साक्षी पेटिकेच्या माध्यमात प्रत्येक काय कुठल्या समाजात असू दे, मराठा असतील काय 12 बलुतेदार असतील, त्या संपूर्ण समाजाच्या आया बहिणीचं संरक्षण करायचं असेल तर पण साक्षी पेटिकेला न्याय द्यावा लागेल, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या जमलेल्या तमाम बांधवांनी या ठिकाणी विनंती आहे, साक्षी पेटिकेच्या एरियामध्ये ज्या पोलीस बांधव या ठिकाणी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जितेश पेटिकरांनी मला फोन लावून दिला होता. त्यावेळेस मी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे की त्यामध्ये साहेब फसको हा दाखल नाहीये, तर अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याशिवाय यांना योग्य असं शिक्षा लागणार नाहीये. आणि ही 5 लाख मध्ये चालून त्यामध्ये या आरोपींना फाशी शिक्षा कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करावा. बांधवांना तुम्ही एकत्र आलाय, हे ठिणगी मी तुम्हाला सांगितलंय की नक्की ज्वाला होईल म्हणून एका उर्दू शाळेने सांगितलंय. जर तुम्ही या ठिणगीच्या भोवती या देवाजवळ पेटवला गेल्या तिकडे मोठा समाजाच्या माध्यमातून त्याच्या भोवती जर तुम्ही सर्वजण थांबाल उद्याची नक्की मशाल, लक्षात ठेवा. म्हणून त्या उर्दू शाळेने सांगितलं, फानूस बनकर जिसकी हिफाजत वो हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत वो हवा करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन गोदा करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन गोदा करे. जर या दिवेच्या भोवती तुमचे सर्व बांधव असे खंबीरपणे थांबले, किती वारा येत्या, किती वादळ येत्या, किती पाऊस हा देवा भेटणार नाही, हे उद्याची नक्की मशाल होईल. एवढं त्या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडार. धन्यवाद साहेब. या ठिकाणी